तर ओके, विचार करा, मी सरांना, मी ह्या भागामध्ये मी कोण कोण बिझनेस करतोय, तर तो व्यक्ती सरळ मार्गी होता. त्या व्यक्तीनं खरं उत्तर दिलं, सर तुम्हीच पहिल्यांदा आहेत. आता विचार करा, मला सांगा, एक तर जो व्यक्ती की जो प्रॉब्लेम मध्ये गेलेला आहे, त्या व्यक्तीची स्टोरी खूप बिकट झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या कंपनीचा डिसिजन घ्यायचा आहे, त्या कंपनीचा डिसिजन घेताना विचार करायचा की ह्या भागामध्ये कुणीच नाहीये. ह्या भागामध्ये कुणीच नाहीये. काय केलं असतं तुम्ही? आज जेवढी लोकं मला ऐकतात, त्या प्रत्येक व्यक्तीने मला मनातून, अंतर्मनातून उत्तर द्या, की तुम्ही डिसिजन घेतला असता का नाही? 99.99% लोकांचं उत्तर आहे नाही. का? इथं कुणीच नाही याचा अर्थ मला घ्यायचं नाही. पण ज्यावेळेस, जेवढ्या स्पीडनं सरांनी मला बोलले होते, की "सर इथं कुणीच नाहीये. इथं कुणीच नाहीये." तेवढ्या स्पीडनं माझं उत्तर दिलं, तर बस मी जिंकलो. मला काम करायचंय. बस मी जिंकलो. मला काम करायचंय. मला मोदी केअरमध्ये सक्सेस व्हायचंय. फक्त मला सांगा. फ्रेंड्स, ज्या सिच्युएशनमध्ये निर्णय घेतला, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी मी ऑर्डर केली. ऑर्डर केल्यानंतर मी पुण्याला गेलो. पुण्यावरून तो मटेरियल आणलं. मटेरियल आणल्यानंतर पहिला प्लॅन करण्याची वेळ आली. पहिला प्लॅन करण्याची वेळ आली आणि वेळ आल्यानंतर एका व्यक्तीबरोबर मी एम-आय-डी-सी, बारामती एम-आय-डी-सी मध्ये गेलो. बारामती एम-आय-डी-सी मध्ये गेल्यानंतर मित्र, पहिलाच प्लॅन करायला जाणार ज्या व्यक्तीबरोबर ते गेलो, त्या व्यक्तीबरोबर तो व्यक्ती घरामध्ये गेला. मी तर पाठीमागून बॉक्सेस घेऊन येत होतो. बरोबर? तो बॉक्स घेऊन येत असताना मी दरवाजापाशीच होतो, बाहेरच होतो. मी तर बूट सुद्धा काढले नव्हते. तो व्यक्ती आतमध्ये गेला, तेवढ्यात ती व्यक्ती बाहेर आली, लेडीज पाणी घेऊन, आणि ती व्यक्ती बोलली, "काय?" तर तो व्यक्ती त्याला म्हणला, "मी मोदी केअरचं काम करतो." त्या व्यक्तीला ऐकू आलं मोदीचं. काय ऐकू आलं? त्या व्यक्तीला नाव ऐकू आलं मोदीचं. तिथून पाणी तर द्यायचं लांबच ठेवलं. तिथूनच ती म्हणली, "अजिबात इथं बसू नका, उठा." की त्या मोदीने तर वाटोळं केलंय. ही गोष्ट कुठली आहे? बारामतीतली आहे. विचार करा, आम्ही काय म्हणतो हे ऐकायच्या परिस्थितीत राहिलीच नाही व्यक्ती. तो डायरेक्ट, "उठा, तुम्ही घरातून बाहेर निघा." अजिबात मला काय त्या मोदीचं सांगू नका. कारण वाटोळं केलंय त्या मोदीनं. विचार करा, माइंड काय झाला असेल. एक तर मोदी केअर कसा तरी निर्णय घेतलेला. पहिलाच प्लॅन करायला गेलो, पहिल्याच घासाला खडा लागला. पहिलाच प्लॅन करायला गेलो, पहिल्याच घासाला खडा लागला. पहिल्याच घरामध्ये गेल्यानंतर पहिल्याच त्या मोदीच्या आडनावावरून मला बाहेर निघावं. त्या बारामतीहून अशी स्टोरी होती. कोण करेल मोदी केअरचं काम मला सांगा. म्हणून मला एक आनंद वाटला, मराठी मगाशी म्हणल्या मॅडम, मराठी माणूस. पण मित्र, एक आग होती मला. मला काहीतरी करून दाखवायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये मी बिझनेस स्टार्ट केला होता मित्र, आणि मला सांगायला अभिमान वाटतोय, ज्या बारामतीमधून माझा पहिल्या प्लॅनसाठी मला घरातून बाहेर काढलं होतं, त्याच बारामतीमध्ये फर्स्ट ग्लोबल ब्लॅक डायमंड डायरेक्टर आहे मी. त्याच बारामतीमधला. हे मला सांगायला अभिमान वाटतोय. ज्या ज्या दिवशी मी जॉइन झालो, त्या दिवसापासून मी कधी आजतागायत निगेटिव्ह हा विचार कधीच केला नाही मित्र. कधीच नाही विचार केला. मित्रो, मी जॉइन झालो, काम स्टार्ट केलं. सांगायला खूप गोष्टी, म्हणजे अख्खा दिवस पुरणार नाही माझी स्टोरी सांगितली तर मित्र. एक तर मी नॉन बँकिंग कंपनी करत होतो. नॉन बँकिंग करत असताना ज्या कंपनीमध्ये मी काम केलं, त्या कंपनीमध्ये 2-3 वर्ष काम केलं. नंतर ती कंपनी थांबली. परत दुसऱ्या कंपनीमध्ये काम केलं. तिथं 3 ते 4 वर्ष काम केलं. सक्सेसफुली काम केलं. परंतु काळ जसं म्हणतो किंवा दिवस बदलतात मित्रो. एक तर मी तर म्हणेल मोठं व्हायचं नाही, आणि मोठं झालं तर परत कधी छोटं व्हायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये गेल्या असताना माझी ती कंपनी बंद झाली. बंद झाल्यानंतर माझी अशी स्टोरी रिएक्ट झाली मित्रो, की असं वाटलं सुसाईड करायचं. ह्या सिच्युएशन वरती मी गेलो होतो. सुसाईड करण्याच्या सिच्युएशन वरती मी गेलो होतो. फक्त एकच डोक्यामध्ये आणि एकच मनामध्ये आग होती, की काहीतरी करून दाखवायचंय. कारण दुनिया काय म्हणणार आहे, मी जर सुसाईड केलं तर दुनिया म्हणणार आहे ह्याच व्यक्तीने काहीतरी प्रॉब्लेम केला असेल. पण मित्र, ती कंपनी बंद झाली होती. कारण मी माझी स्टोरी कुठेही एवढी शेअर केली नाहीये. पण आज मला वाटतं, की शेअर करावी. मी सुसाईड करायला गेल्यानंतर विचार केला, की काहीतरी आपलं देणं आहे लोकांना. आणि मग एक विचार केला, माझं हरवलंय कुठं? माझं ज्या ठिकाणी हरवलं तिथंच जर मी शोधलं, तर नक्कीच सापडणार. कारण माझं हरवलं होतं मार्केटिंगमध्येच. कारण मार्केटिंग पायी मी खूप काही गोष्टी गमावल्या होत्या. मी पर्मनंट जॉब करत होतो. पर्मनंट जॉब मार्केटिंगसाठी सोडला होता. विचार करा, एवढा त्याग केला होता मी मार्केटिंग पायी. आणि त्याच मार्केटिंगमध्ये मला परत अपयशी व्हावं लागलं.
आणि मग विचार केला ज्या ठिकाणी माझं हरवलंय ना, मी त्याच ठिकाणी हुडकणार. कारण मित्र जसं म्हणतो आपण जिथं हरवलंय तिथंच शोधलं पाहिजे. कुठेही तुम्हाला भेटणार नाहीये. तुमची वस्तू ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणीच तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला परत तिथं जावं लागणार आहे. हा एक निर्धार डोक्यामध्ये मी घेतला होता आणि मी विचार केला होता, की बस मला काहीतरी करायचंय. मी इथंच काहीतरी करून दाखवणार आणि म्हणून मी मोदीकेअरचा डिसिजन घेतला आणि मी ज्यावेळेस मोदीकेअरचा डिसिजन घेतला त्यावेळेस एकच गोष्ट विचारली होती सरांना, की बस मला एकच सांगा, माझ्यात तेवढी ताकद आहे. मी कमवू शकतो. फक्त मला एकच सांगा, ही कंपनी बंद पडेल का? मी डिसिजन घेताना मी बाकी काही गोष्टी विचारलेल्या नाहीत. मी फक्त एकच त्या व्यक्तीला गोष्ट विचारली होती, की मला एकच सांगा, की कंपनी बंद पडेल का? त्या व्यक्तीनं ज्या गोष्टी मला सांगितल्या होत्या, त्या गोष्टी मी ऐकल्यानंतर खूप एक्साईट झालो आणि मग ठरवलं होतं, बस मला निर्णय घ्यायचा आहे, मी सगळ्या गोष्टी करेन. मित्रो अडचणी तर किती येणार आहेत. पहिला दिवस तुम्ही बघितला. दुसऱ्या दिवसाची मी स्टोरी तुम्हाला सांगतो. दुसऱ्या दिवशी मी जॉइन झाल्यानंतर ठरवलं होतं मी शॉपी घ्यायची. जॉइन झाल्यानंतर मी ठरवलं होतं, मी शॉपी घ्यायची. 1 मिनिट. जॉइन झाल्यानंतर मी ठरवलं होतं मला शॉपी घ्यायची मित्र. आता शॉपी घ्यायची हा माझा डिसिजन होता. पण शॉपी बारामतीमध्ये चालेल का? काय होईल का? अशा परिस्थितीमध्ये माइंडमध्ये खूप गोष्टी विचार यायच्या मित्र. मग दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी ठरवलं, त्याच व्यक्तीबरोबर ते गेलो. जो व्यक्ती पहिल्या दिवशी होता, त्याची तर पूर्ण निगेटिव्हनेस झाला होता, की नाही मला करायचंच नाही. त्या व्यक्तीबरोबर ते आम्ही गेलो आणि आम्ही एका रामदेवबाबाच्या शॉपीमध्ये गेलो. का? तर मला फर्निचर बघायचं होतं. कारण मला शॉपिंग करायची होती. मग फर्निचर बघण्यासाठी आम्ही त्या शॉपीमध्ये गेलो. आता शॉपीमध्ये गेल्यानंतर कालचा अनुभव बिकट होता. मनामध्ये जेवढी काही एनर्जी होती पूर्ण संपली होती. दुसऱ्या दिवशी परत मनामधून एनर्जी आणली होती आणि काम स्टार्ट करायला चालू केलं. तर गेल्यानंतर आम्ही त्या शॉपीवाल्याकडे गेलो. बारामती श्रीराम नगरच्या समोर ती शॉपी होती. तिथे गेल्यानंतर विचारलं, "हे फर्निचर कुठून आणले?" तर ते लोकं म्हणले म्हणजे तो जो ओनर होता शॉपीवाला, तो म्हणला, "तुम्हाला काय करायचंय?" मी नाही म्हणलं, "मला एक शॉप बनवायचा आहे, शॉपी घ्यायची मला. पण हे तुम्ही फर्निचर कुठून आणलं ते मला सांगा. मला आणायचंय असं." तो परत व्यक्ती विचारला, "तुम्हाला काय करायचं?" आता मला सांगावं लागलं. मग मी त्या व्यक्तीला म्हणलं, "सर मला मोदी केअरची शॉपी घ्यायची." त्या व्यक्तीला ऐकू आलं मोदीचं, कारण मोदी केअर हे कुणालाच माहीत नव्हतं तिथं. त्या व्यक्तीला ऐकू आलं मोदी केअरची शॉपी घ्यायची. त्या व्यक्तीला ऐकू आलं मोदीची शॉपी घ्यायची. मित्र त्या क्षणी त्या माणसाने उत्तर दिलं, "अरे काय घेऊन बसलाय इथं मोदीचं? माझा रामदेव बाबाचा बोर्ड नगरपालिकेने 3 वेळा उचलून नेला होता." तुमच्या माइंडमध्ये किती जेवढी हवा भरलेली होती ना, तेवढी सगळी सपाट झाली होती. काल एक तर घरातून बाहेर काढलं. दुसऱ्या वेळेस गेलो, तर हा व्यक्तीने असा रामदेवाबद्दलचा निगेटिव्ह प्रचार सांगितला. मला सांगा विचार करा बारामतीमधून मी कसं बिझनेस स्टार्ट करायचा? काय एनर्जी राहिली असेल मित्र? एक तर बारामतीमध्ये जॉइनिंग कुणीच नाही. शॉपी घ्यायला गेलो तर नावाचा प्रॉब्लेम. नावाने मला घरातून बाहेर काढलं. मग विचार करा माइंडमध्ये काय राहिलं असेल? पण एक विचार केला, "बास मला करायचंय. मला करायचं मी सक्सेस होऊन दाखवणार. 100% मी सक्सेस होऊन दाखवणार." त्या डिसिजननी दुसरा पार्ट झाला मी पुण्याला गेलो. कसंबसं पैसे एक तर पैशाचा प्रॉब्लेम होता. पैसे भरले कसेही तरी त्यावेळेस ₹75,000 ला शॉपी होती. ₹75,000 गेलो. नितीन सर भेटले मला ऑफिसमध्ये. पण नितीन सर मी ग्रेट म्हणतो त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीनं पहिल्यांदाच विचारलं, की "खरंच तुला शॉपी घ्यायची का? काय ह्या बऱ्याच सीनियर लोकांनी तुला काहीतरी सांगितलंय?" नाही म्हणलं, "सर मला शॉपी घ्यायची." त्या व्यक्तीच्या माझ्या पॉझिटिव्हनेसवरती त्या व्यक्तीनं मला उत्तर दिलं, "चल ठीक आहे. ओके. नो प्रॉब्लेम." पण मी त्यावेळेस सांगितलं होतं, "मी शॉपी घेताना सर मी शॉपी घेतो 1 तारखेला. पण मी 10 तारखेच्या आसपास ओपनिंग ठेवतोय. पण मला शॉपीच्या ओपनिंगला तुम्हाला यावं लागेल." तर त्याही व्यक्तीने मला सांगितलं, "येस, नो प्रॉब्लेम. मी तुझ्या शॉपीच्या ओपनिंगला येईल." का? एक ग्राउंड लेव्हलचा मुलगा, एक गावाकडला मुलगा काहीतरी नवीन बिझनेस करतोय, काहीतरी पॉझिटिव्हली विचार करतोय, तर चल ठीक आहे, मी तुझ्या शॉपीच्या ओपनिंगला येतो. तर मी ग्रेट मेंटॉर म्हणतो माझे नितीन एएसएम नितीन सर. विचार करा मित्र 1 ते 2 तारखेला माझ्या शॉपीचं फायनल झालं. पण म्हणतात ना,
ज्यावेळेस तुम्हाला कुठंतरी मोठं व्हायचं असतं, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हायचा असतो किंवा जीवनामध्ये तुम्हाला कुठंतरी एक पॉझिटिव्ह डिसिजन भेटत असते मित्र. त्या दिवशी, ज्या दिवशी माझी Shopeeचं ओपनिंग होतं, बरोबर आहे. म्हणजे बहुतेक 27-28 तारखेची डेट होती आणि 10 ऑगस्टला माझं ओपनिंग होतं. मित्र Shopee आणल्यानंतर लगेच माझ्या सख्ख्या चुलत आजोबाची डेट झाली. परंतु 10 ऑगस्ट ही डेट होती मित्र. 10 ऑगस्ट दिवशी माझ्या सख्ख्या चुलत आजोबांचा 10व्याचा कार्यक्रम होता. पण मित्र हो, मी त्या 10व्याला गेलो नव्हतो. मी त्या 10व्याला गेलो नव्हतो. मी 10व्या दिवशी उद्घाटन केलं होतं. का? तर मला काहीतरी करायचंय. मी त्या नितीन सरांना शब्द दिलाय. मी शब्द नाही बदलला. मी त्यांना नाही म्हणलं, माझ्या घरात प्रॉब्लेम आहे. मी आई-वडिलांना सांगितलं, मला काहीतरी करायचंय. मी येऊ शकत नाही. माझ्या वाचून काय राहणार आहे का? आता ही गोष्ट सांगू वाटत नाही फॅमिली मॅटरमध्ये. मी त्यावेळेस अजिबात विचार केला नाही, कारण मला आग करायची होती. माझ्या आतून आग होती. मला कुणी मोटिव्हेशन नव्हतं त्यावेळेस. विचार करा, मी 10व्या दिवशी Shopeeचं उद्घाटन केलं होतं. एवढा मी पेटून उठलो होतो, की मला काहीतरी वेगळं करायचंय मित्र. आणि ह्याच बारामतीमध्ये मला एवढ्या अडचणी माझ्या जिंदगीमध्ये आल्या, तरी सुद्धा मी 3 वर्षामध्ये फास्टेस्ट ग्लोबल बॅक डायमंड डायरेक्टर होऊन गेलो. मग विचार करा मित्र, माझा एवढा प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये आला का? नाही आला. मग तुम्ही कशाची वाट बघता? मित्र, अशीच माझी जर्नी जर्नी स्टार्ट होत गेली मित्र. खूप गोष्टी वाटायच्या, खूप निगेटिव्हनेस वाटायचं. दुसरा एक दिवस मी पुण्याच्या ट्रेनिंगला गेलो होतो. पुण्याचं ज्यावेळेस ट्रेनिंग केलं मी अर्पिता मॅडमचं, त्यावेळेस मी तिथं गेल्यानंतर मला सगळी लोकं भेटली. एक तर आमचा नंबर आला पाठीमागे बसण्याचा. पाठीमागे बसल्यानंतर समोर ज्यावेळेस गोष्टी चालल्या होत्या, समोर ट्रेनिंग चालू होतं, सगळं चालू होतं. 99.99% सगळं इंग्लिशमधून चाललं होतं. हिंदीमधून चाललं होतं. आम्ही पाठीमागे बसलो तर आम्हाला काहीच कळलं नाही. फक्त एकच गोष्ट कळली, इतकी जर एज्युकेटेड लोकं मोदी केअर करत असतील, तर निश्चितच आपण केली पाहिजे. एवढीच गोष्ट आम्हाला त्या ट्रेनिंगमधून कळली. आणि मग एक विचार केला, की मला काहीतरी करून दाखवायचं. मला काहीतरी करून दाखवायचं, मी काय मित्र, ह्या एक गोष्ट होती मित्र. मी तुम्हाला एक सांगू शकतो. घबराना दोस्तों, फिर से प्रयास करने से मत घबराना दोस्तों, क्योंकि इस बार शुरुआत शून्य से नहीं, अनुभव से होगी. मित्र, मी काय सांगितलंय? फिर से प्रयास करने से मत घबराना दोस्तों, क्योंकि इस बार शुरुआत शून्य से नहीं, अनुभव से होगी. एवढाच अनुभव माझ्या नेटवर्क मार्केटिंगला माझ्या माइंडमध्ये होता आणि त्या माइंडमुळं किंवा त्या अनुभवामुळं मी मोदी केअर सक्सेसफुली रन करायला प्रयत्न केला. मग गार्डी सर भेटले, यादव सर भेटले, गणेश इंगळे सर भेटले. आमची जर्नी स्टार्ट झाली. खूप बिझनेस स्टार्ट केले. माझ्या आता 6 राज्यामध्ये टीम आहे. मी खूप गोष्टी मी याच्यामधून अचिव्हमेंट केल्या. तर मी तुम्हाला मित्रो सक्सेस होणं, सक्सेस होण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी लागणार ते मी तुम्हाला आज सांगेन. कारण मी आज तुमचा एक फाय क्लिअर करणार आहे मोदी केअरचा. मोदी केअर ही का? आणि क्यू मोदी केअर करायचं? का मोदी केअर करायचं? आणि दुसरा विषय, सफल व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय, तर मला काय करावं लागेल? तुमच्या आतमध्ये जेवढी ताकद आहे. मित्रो, आपण प्रत्येक व्यक्ती म्हणतो हा व्यक्ती सक्सेसफुल झाला. काय म्हणतो? सक्सेसफुल झाला म्हणतो. पण मित्रो, सक्सेसफुल किंवा सफलता, तुम्हाला सक्सेस व्हायचंय. तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करता. परमेश्वरा मला हे गोष्ट मिळू दे, मला ते गोष्ट मिळू दे, माझं हे होऊ दे. आपण 10वी पर्यंत म्हणतो मला 10वी मध्ये पास होऊ दे, हे होऊ दे, ते होऊ दे. मी परमेश्वराला म्हणायचो, परमेश्वरा, काहीतरी मला वेगळं काहीतरी करायचंय. मला वेगळं काहीतरी भेटून दे. मला वेगळं काहीतरी भेटून. पण मित्रो, परमेश्वर त्यावेळेस तो एकच गोष्ट म्हणतो, तथास्तु. काय म्हणतो? तथास्तु. पण सफलता आपको क्या-क्या मांगती है? तुम्हाला सक्सेस व्हायचंय, तर तुम्हाला सफलता ह्या ज्या मी तुम्हाला आज 5 पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे, ते 5 पॉइंट जर तुम्ही केले, तर मित्र 100% सक्सेसफुल होईल. सफलता आपको मांगती मेहनत. सफलता आपको क्या मांगती है? मेहनत. तुम्ही कष्ट करायला तयार आहेत का मित्र? तुम्ही जर कष्ट करायला तयार असाल, तुम्हाला किती निगेटिव्हनेस येऊ द्या. जाईल तिथं लोकांनी नावं ठेवून द्या. नो प्रॉब्लेम. पण मित्र, जिथं ज्यावेळेस जेवढे काही गोष्टींमध्ये तुम्हाला नाही म्हणतील मित्र,
जेवढी लोक तुम्हाला नाही म्हणतील तेवढा तुम्ही आतून स्ट्रॉंग होणार आहे. कारण मला सांगा, विचार करा, मला जर घरामधून बाहेर काढलं नसतं, मला जर बारामतीमधून घरातून बाहेर काढलं नसतं, तर मी ही आग पेटून उठलो नसतो. मला जर त्या शॉपीवाल्याने मला मोदीबद्दल जर वाईट सांगितलं तर मीही पेटून उठलो नसतो. कारण मलाही त्यावेळेस आग वाटली होती. मला ह्या बारामतीमधून काहीतरी करून दाखवायचं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मेहनत किती करायला तयार आहे. जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत मेहनत कधीच सोडायची नाही. मेहनत ही रंग लाती है मित्र. दुसरी गोष्ट आहे तुमची बलिदान. तुम्हाला सक्सेस व्हायचंय मोदी केअरमध्ये, तुम्ही काय-काय बलिदान करायला, त्याग करायला तयार आहे. काय करायला? तुम्ही किती काय-काय गोष्टी करायला तयार आहे, काय-काय गोष्टी सोडायला तयार आहे. तुम्ही तुमच्या जिंदगीमध्ये काय-काय गोष्टी बदलायला तयार आहात. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट येते संघर्ष. तिसरी गोष्ट येते संघर्ष मित्र. कारण संघर्ष करायला शिका. कारण संघर्ष तुमच्या जीवनामध्ये रंग लावणार आहे. कारण माझ्याही जिंदगीमध्ये संघर्ष होता. फक्त मी जी एकट्याची लढाई होती आणि ती मी जिंकून तुम्हाला दाखवली. मित्र, संघर्ष तुम्हाला खूप लोक भेटतील, खूप लोक कंपनीबद्दल निगेटिव्ह बोलतील. मी ज्या व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला प्लॅन सांगायला गेल्यानंतर मला प्रत्येक व्यक्ती म्हणायचा, "अरे तुला कळतं का? 22 वर्षाची कंपनी झाली आणि तू निर्णय घेतलायस? तुला समजतं का कुठल्या कंपनीमध्ये जायचं?" मलाही वेगळं वाटायचं. पण एक विचार घ्यायचो मी, बास. मग 22 वर्षाची कंपनी झाली ना, मग मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये एकही व्यक्ती अजून का नाहीये? बास, मी जिंकलो. म्हणजे संघर्ष करायची ताकद माझ्यामध्ये होती. कोणताही व्यक्ती येऊ द्या, इव्हन तो किती कंपन्या, मित्र, आज 3 वर्षामध्ये माप नाही एवढ्या कंपन्या आल्या. भरपूर कंपन्या आल्या. फ्युचर मेकर आलं, संकल्प सिद्धी आली, इन्व्हेस्टमेंट कंपनी आल्या, भरपूर कंपन्या आल्या गेल्या, ओस्मॉस आलं, भरपूर गेलं. जे नेटवर्क असतील त्यांना मी सांगू इच्छितो. जेवढी नेटवर्क लोक असतील आजच्या मीटिंगला त्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो, इन्व्हेस्टमेंट प्लॅन किती आले आणि किती गेले माप नाही. पण मोदी केअर जशीच्या तशी आहे मित्र. ज्या लोकांनी मला नावं ठेवली, जी लोक मला बोलली, जे माझे फ्रेंड्स जेवढी सर्कलमध्ये नेटवर्कमध्ये होती, ती लोक मला, प्रत्येक व्यक्ती मला बोलला, "अरे 22 वर्षाच्या कंपनीमध्ये जातोय, तुला समजतं का? आज त्या कंपनीमध्ये काय करिअर आहे का?" अरे मित्र, ज्या कंपनीमध्ये करिअर नाही त्या कंपनीमध्ये त्या एरियातला पहिला ग्लोबल बॅक डायमंडर आहे. हायेस्ट टायटल मी तुमच्या सगळ्यांपेक्षा घेतलेलं आहे मित्र. हे स्टोरी म्हणून तुम्हाला मी विचार करत सांगतो. पण तुम्ही हारायचं नाही मित्र. तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या. आणि सगळ्यात मेन पॉइंट येतो तो म्हणजे सब्र. मित्र, प्रत्येक गोष्ट तुम्हाला भेटणार आहे, पण त्या प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. वेळ आणि काळ. जसं म्हणतो प्रत्येक गोष्टीला वेळ असतो. आज लहान मूल जन्माला येण्यासाठी 9 महिने 9 दिवस लागतात. पहिलीमध्ये जाण्यासाठी, पहिलीतून दुसरीमध्ये जाण्यासाठी 1 वर्ष लागतात. 10वी मध्ये जाण्यासाठी 10 वर्ष लागतात. 12वी मध्ये जाण्यासाठी 12 वर्ष लागतात. मित्र, तुम्हाला वेळ, तुमचा सब्र आहे. विचार करा. विचार करा, तुम्ही ज्या बिझनेस करताय किंवा तुम्ही जी गोष्ट करताय, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करताय, तुम्हाला अप्रेंटिस किंवा तुम्हाला प्रोबेशन पिरियड किंवा तुमचा ट्रेनिंग पिरियड ह्यालाही 6 महिने ठेवलेत मित्र. कुठेही गेल्यानंतर तुम्हाला लगेच नाहीये. आणि तुम्ही मोदी केअर जॉईन झाल्या तुम्ही म्हणताय मला पैसा आला पाहिजे. नाहीये मित्र. मित्र, मोदी केअरमध्ये जॉईन होऊन कधीच पैसा येत नाही. मोदी केअरमध्ये तुम्हाला कष्ट आणि काम करावं लागतं मित्र. काय करावं लागतं? कष्ट आणि काम केलं तरच पैसा भेटतो. म्हणून मित्र, जो काही काळ जाणार आहे, खूप लोकांचा फोन येतात, "सर मला एका महिन्यामध्ये ₹1,00,000 पगार पाहिजे, एका महिन्यामध्ये 50,000 पगार पाहिजे." नो. विचार करा, एका महिन्यामध्ये जर ₹1,00,000 पगार येत असता, एका महिन्यामध्ये ₹2,00,000 येत असतात, तर सुरेखा भार्गव मॅमचा पहिला चेक 167 किंवा बापू कोळेकरचा चेक 137 आलाच नसता. का आला नाही 1,00,000? आणि ज्या कंपनीमध्ये ₹1,00,000 महिन्याचा चेक येतो, ती कंपनी दुसऱ्या महिन्यामध्ये गायब होती. पण मित्र, मोदी केअरमध्ये धीरे-धीरे पैसा येतो. पहिला चेक जरी ₹137 असेल, कारण मित्र, मोदी केअर मी का केलं? मोदी केअर मी का केलं? कारण माझ्या जिंदगीमधला पहिला चेक होता 137 चा चेक माझ्या अकाउंटवरती आला होता. आणि विचार केला मित्र, ₹137 चा चेक जर जी कंपनी माझ्या बँक अकाउंटवरती देते, ती कंपनी 1,00,000 नाही, 10,00,000 नाही, 1 करोड सुद्धा देऊ शकते. पण मित्र, मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत. ₹137 चा चेक न देणाऱ्या सुद्धा कंपन्या आहेत. कारण मी बऱ्याच कंपन्या बघितल्या. बऱ्याच कंपन्या मी बघितल्या. साउंडचा प्रॉब्लेम येत असेल तर साउंडचा प्रॉब्लेम येतोय का? नाही सर, क्लिअर आहे. त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. ओके, ओके. नो प्रॉब्लेम. ज्यांना प्रॉब्लेम येत असेल त्यांनी मीटिंग म्हणजे क्विट करा आणि परत जॉइन करा.
ओके मित्रो, माझ्या लाईफ मधली मोदी केअर ही पहिली कंपनी होती की ती कंपनीने ₹137 पगार दिला. कारण मी एका कंपनीमध्ये जॉब केला होता, म्हणजे काम केलं होतं. त्या कंपनीमध्ये 256 पेआउट होता. नाही आला तो. कारण त्या कंपनीमध्ये कॅपिंग होतं ₹500. मी फक्त हे नेटवर्कर लोकांना सांगू इच्छितो. त्या कंपनीचं कॅपिंग होतं ₹500. ₹500 झाला तरच पगार येतो. मग विचार करा, असे कितीतरी नेटवर्कर असतात की त्या लोकांचे ₹500 पगार येत नाही, तरी सुद्धा कंपनी बंद पडते. एवढा पैसा खाऊन सुद्धा. मग विचार करा, जी कंपनी ₹137 पगार देते. कारण मी फुलफिलनी कधी उतरलो. माझ्या खात्यावरती ज्यावेळेस ₹137 माझ्या खात्यावरती ज्यावेळेस ₹137 अकाउंटवरती आले मित्र, त्याच वेळेस मी विचार केला. कारण माझ्याकडे ज्या नेटवर्क कंपनीतली फोर व्हीलर होती, त्या फोर व्हीलर मधून मी लोकांना दाखवायचो, "सर मला काय पहिला पगार माझा ₹137." मला सगळी लोकं म्हणायची, "हा बिघडलाय. याचं गेलंय, संपलंय." कारण सगळ्या लोकांना माहित होतं हा खूप पेस्टेजमध्ये आहे. हा खूप टेन्शनमध्ये आहे. कारण हा खूप प्रॉब्लेममध्ये आहे. ₹137 जर 4 चाकामधून 4 चाकी गाडीमध्ये बसून जर दाखवत असेल, "साहेब मला पहिला महिन्याचा पगार आहे माझा ₹137." मला सगळी वेड्यात काढत होती. आणि जी लोकं आज जेवढी वेड्यात काढत होती, तीच लोकं आज मला म्हणतात, "बास, मला माहित होतं तूच करून दाखवणार. आम्हाला माहित होतं तूच एकटा करून दाखवणार." आज ती लोकांचे शब्द आहे मित्र. फक्त ह्या गोष्टीसाठी काय आहे? सब्र, समय. तुम्ही मोदी केअर शिकण्यासाठी किती दिवस देताय? मित्र आत्ता शिक, मी मोदी केअर मी ती आत्ता शिक 20% शिकलो. काय शिकलोय? आत्ताशिक 20% शिकलोय. मला अजून खूप शिकायचंय, खूप शिकायचंय, खूप पैसा कमवायचा आहे मित्रांनो. खूप आपण जेवढे आज मोदी किरण आहोत, खूप मोठे होणं, खूप लकी आहोत आपण, की आपण मोदी केअर बरोबर आहात. आणि गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्या सफलतेचे सगळ्यात शेवट नंबरची, तुम्ही तुमच्याकडे वही पेन असेल तर लिहून घ्या मित्र. खुद का खुद पर विश्वास. स्वतःचा स्वतःवरती असलेला विश्वास हेच महत्वाचं मित्र. दुनियाने किती मोटिव्हेशन करू द्या मित्र, काही गरज नाही मोटिव्हेशनची. मित्र ज्या वेळेस मी तुम्हाला अजून एक गोष्ट पॉइंट तुमच्या माइंड मधला क्लिअर करतो. ज्या वेळेस तुम्हाला मोटिव्हेशनची गरज पडेल, ज्या वेळेस तुम्हाला मोटिव्हेशनची गरज पडेल, त्यावेळेस नेमकं तुमच्या आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. कशासाठी मोटिव्हेशन पाहिजे मित्र? तुमचा स्वतःचा स्वतःवरती जर विश्वास असेल मित्र, तर मग मात्र काय. कारण माझा काय होता, माझा माझ्यावरती विश्वास होता, की मी काहीतरी करू शकतो. म्हणून मी त्या व्यक्तीला विचारलं एकच गोष्ट माझ्या अपलाईनला, "मला फक्त एकच सांग, की कंपनी बंद पडेल का? बाकी माझं मी बघतो. प्लॅन मी बघतो, प्रॉडक्ट बघतो. मला सगळं माहिती आहे. मी नेटवर्किंग केलेला व्यक्ती आहे. मला सगळं जमतंय. फक्त एकच गोष्ट सांग, की ही कंपनी बंद पडेल का?" आणि त्या व्यक्तीनं न बंद पडण्याची कारणं खूप काही गोष्टी सांगितली. मी तेही तुम्हाला सांगणार आहे मित्र. कारण आज तुमचा व्हाय क्लिअर करणार आहे. आणि मी प्रत्येक व्यक्तीला एकच गोष्ट सांगतो. तुम्हाला जर अंतर्मनातनं तुमच्या येस जर सांगितलं असेल, मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या अंतर्मनामधून जर येस उत्तर आलं ना, येस तरच मोदी केअर करा. तुम्हीच उगीच कुणाची फसवणूक करताय म्हणून मोदी केअर करू नका. पैसा नाही भेटू शकणार. जर तुम्हाला वाटलं ना, येस आय एम मोदी केअर, आय एम सक्सेस होणार आहे, मी करून दाखवणार. मी करून दाखवणार आहे. मी प्रत्येक मीटिंगमध्ये प्रत्येक व्यक्तीला सांगतो, तुला पटलंय ना? जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मला विचारायचं. जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मला विचारायचं. पण ज्या दिवशी तुला आतून पटलंय, आतून स्वतःच्या मनाने सांगितलंय, मग मात्र थांबायचं. आणि पटलं नसेल तर करायचं नाही. नको. पण पटलंय ना, मग मात्र थांबायचं नाही. ही गोष्ट मी प्रत्येक वेळेस सांगतो. प्रत्येक गोष्टीला व्यक्तीला सांगतो. त्याचबरोबर मित्रो, तुमचं लक्ष म्हणजे स्वतःचा विश्वास तर बघितला, पण लक्ष तुमचं असं पाहिजे. म्हणजे एक ऐसा लक्ष्य निर्धारित करो मित्रो, की जो आपको सुबह बिस्तर से उठने से मजबूर करे. म्हणजे तुम्ही तुमचे स्वप्न किंवा तुमचं लक्ष असं ठेवा मित्र, की तुम्हाला सकाळी उठण्यासाठी तुम्हाला अंथरूण पांघरून किंवा बिस्तर से उठने के लिए मजबूर करे. असं तुमचं लक्ष पाहिजे. झोपेतून चटकन जाग आली, पटकन उठलं पाहिजे. "नाही रे, मला काहीतरी करायचंय, मला जायचंय, मी कंटाळा नाही करणार." पण मित्र असं आपण लक्ष तुमचं पाहिजे. तुमचं लक्ष तेवढंच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मित्र सांगतो, की मोदी केअर क्या है आणि मोदी केअर ही क्यू? काय? मोदी केअर ही क्यू? कारण मोदी केअर हीच महत्वाचं मित्र सांगतो तुम्हाला, इंडियातली पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. 1996 साली भारतातली पहिली कंपनी आहे मोदी केअर.
मित्रो, मोदी केअर ही भारतातली पहिली कंपनी. जो मोदी केअरला चालवतो तो भारतातला खूप मोठा स्ट्रॉंग ग्रुप आहे. मिस्टर राय बहादूर गुजरमल मोदी सर, मिस्टर के मोदी सर आणि समीर मोदी सर. अगदी त्यांच्याबद्दल बोलाय एवढे शब्दच नाहीयेत. जी व्यक्ती, विचार करा, 1933 सालापासून भारतामध्ये काम करते, देश सेवेसाठी काम करते, मला काहीतरी देशासाठी काम करायचंय. त्याचबरोबर के मोदी सर आज फिकीचे अध्यक्ष होते, एफआयसीसीआयचे. कारण मित्रो, मी डिसिजन घेण्याचा, मी जे काही तुम्हाला सांगतोय मित्रो, हा तुमचा व्हाय क्लिअर करतोय. का मोदी केअरच करायचं? का मोदी केअरच करायचं? बाकीच्या कंपन्या का नकोय? हा माझ्या लाईफमध्ये घडलेला खूप मोठे एक्सपिरियन्स आलेले आहेत. मोदी केअरच क्यू? तर मित्रो, मी के मोदी सर एफआयसीसीआयचे अध्यक्ष होते. विचार केला, जी कंपनी किंवा जो व्यक्ती, म्हणजे आज फिकी ह्या भारत देशामधल्या कंपन्यांना रूल्स, रेग्युलेशन, गाईडलाईन्स तयार करायचं काम करते. मग जी व्यक्ती हे गाईडलाईन्स तयार करते ह्या कंपन्यांना, मग त्या व्यक्ती स्वतःच्या कंपनीला गाईडलाईन्स कशा असतील, हा विचार मी त्यावेळेस केला आणि विचार केला, बस मला जॉईन व्हायचं. दुसरा पार्ट, मोदी केअर ही आयडीएसए ची फाउंडर मेंबर आहे. काय आहे? आयडीएसए ची, इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. मित्रो, मी जॉईन झालो त्यावेळेस मोदी केअर आयडीएसए मध्ये 15 कंपन्या होत्या. आज बघितलं आपण आयडीएसए मध्ये तर 21 कंपन्या आहेत मित्र. आज बघितलं तर किती कंपन्या आहेत? 21 कंपन्या आहेत. आणि 21 कंपन्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतोय मित्रो, की ते फक्त भारतातल्या 2च कंपन्या आहेत आणि त्याच्यामधली एक मोदी केअर आहे. आणि ती कंपनी फाउंडर, जसं आयडीएसए स्थापन झाल्यापासून कंपनी. मित्र, आयडीएसए बद्दल बोलू इच्छितो. आयडीएसए ही तुमामाचं हित जोपासण्याचं काम करते मित्र. कारण मलाही खूप वाटायचं, कारण मी 1-2 कंपन्या केल्यानंतर मी असा प्रेस्टिजमध्ये गेलो होतो. मलाही वाटलं, की अरे, प्रत्येक व्यक्तीला, जसं म्हणू इच्छितो आपण, नाभिक संघटना, रिक्षा संघटना, प्रत्येक वेळेस प्रत्येकाची संघटना आहे मित्र. पण नेटवर्कर लोकांची कुठंच संघटना नाही. जर नेटवर्कर लोकांची संघटना असते मित्र, तर ह्या अशा सटर-फटर कंपन्या तयार झाल्याच नसत्या. खूप जे प्रॉब्लेम्स आले, हे पैसे गुंतवले, ह्यानी पैसे घेऊन गेला, तो कंपनी बंद पडली, हे प्रॉब्लेमच आले नसते जर संघटना असती तर. मलाही माझ्या अंतर्मनातून वाटत होतं, की मी अशाच ठिकाणी काम करूया. अशा ठिकाणी काम करूया, की तिथं काहीतरी सिक्युरिटी पाहिजे मित्र. आणि मित्रो, मला ज्यावेळेस मोदी केअर कळलं, त्यावेळेस मी निर्णय घेण्याचा एकच गोष्ट विचार केला, की ही कंपनी आयडीएसए आयडीएसए ही आपलं हित जोपासण्याचं काम करते. त्याचबरोबर तुम्हाला रिसेंटली एक उदाहरण सांगतो मित्र, जे माझ्या डोळ्यासमोर आहे. माझ्या सक्सेस मधला एक पार्ट आहे. मित्रो, आपले वीरू भैया, वीरू टेलर म्हणतात. आता ते आपल्यामध्ये नाहीयेत. पण ज्यावेळेस ते पुण्यामध्ये आले होते मीटिंगसाठी, मुंबईला आले होते मीटिंगसाठी, त्यावेळेस मी त्यांचा जनून, त्यांचं पॅशनेटली वर्क आणि त्यांचा रिस्पेक्ट बघितला, मी आदर वाटलं आणि मलाही काहीतरी मोटिव्हेशन करूच वाटलं. पण मित्र, ते आता आपल्यात नाहीयेत. पण विचार करा, ते जेवढा इन्कम घेत होते, त्यांच्या मिसेसच्या अकाउंटवर तेवढा इन्कम येतोय. ह्याला म्हणायचं मोदी केअर. ही सिक्युरिटी आहे मोदी केअरमध्ये. म्हणून मोदी केअर करायचं मित्र. मी तुम्हाला जे काही सांगतोय अंतर्मनामधून, का मोदी केअर करायचं? याचं कारण आहे मित्र मोदी केअर. मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत. 1 मिनिट. मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत मित्रो. का कंपन्या नको? कारण मित्रो, काही कंपन्यांमध्ये आयडी ट्रान्सफर होतात. काही कंपन्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचं एक्सपायर झालं, त्याला काही विचारलं जात नाही. काही कंपन्यांमध्ये सिनियर एकमेकांच्या मदत होतं, चेअरमन पैसे जातात, हे सेटलमेंट करून आणतात, तिकडली चेन तिकडे उचल, तिकडला माणूस तिकडे उचल. नो, असलं नाही पाहिजे. आणि हे मोदी केअरमध्ये कदापि चालत नाही. म्हणून मोदी केअर मी करतो. कारण मी ह्या सगळ्या गोष्टी व्हाय क्लिअर केल्यानंतर मी मोदी केअर डिसिजन घेतला. मित्र, मी तुम्हाला सांगतो, मोदी केअर मी बाय चान्स नाही केलेली, बाय चॉईस केलेली, बाय चॉईस. का मी बाय चॉईस केली? याचं कारण आहे. त्याचबरोबर मोदी एंटरप्राइजेस, 90 देशामध्ये ओळखला जाणारा मोदी एंटरप्राइजेस ग्रुप, 63,000 करोडची कंपनी मित्र. ब्रँड इंडोफिल केमिकल्स, कलर बार कॉस्मेटिक्स, 24/7 मॉल, असे भरपूर ब्रँड्स. आणि त्याच्यामधला एक मोदी केअर ब्रँड्स, की ज्याच्यामध्ये 65 म्हणजे 650 एक्सक्यूज प्रोडक्ट आहेत.
आणि त्याचबरोबर बघायचं म्हटलं तर आपले कंपनी मॅनेजमेंट, कंपनीचा प्लॅन. आता मी कंपनी मॅनेजमेंट बद्दल बोलतो. मित्रो, आपले कंपनीचे महाराष्ट्राचे एरिया मॅनेजर नितीन सर, ग्रेट पर्सनॅलिटी. कधीच त्या व्यक्तीला कॉल केला आणि कुठलं सोल्युशन तुम्हाला भेटलं नाही असं कधीच म्हणा नाही मी. कारण मित्र, सपोर्ट सिस्टम सगळ्यात महत्वाचं असतं, सपोर्ट सिस्टम. त्याचबरोबर आपले ARM म्हणजे रवी सर, की जे महाराष्ट्र आणि गोवा रिसेंटली पाहतात. खूप सपोर्ट सरांचा. त्याचबरोबर प्रशांत प्रेम सर, नॅशनल हेड सर, मोदी केअर इंडियाचे, की जे मोदी केअर चालू झाल्यापासून मोदी केअर सांभाळतात. ग्रेट. आणि कधीही त्यांना कॉल करा मित्र. कधीही तुम्हाला कुठलाही सोल्युशन असो, ते कधीच नाही म्हणणार. एवढा सपोर्ट सिस्टम आहे. त्याचबरोबर मी मोदी केअर मध्ये इम्प्रेस होण्याचं कारण काय? कारण मी बाय चान्स नाही, बाय चॉईस मोदी केअर मारलं. जी व्यक्ती राहुल शंकर सर, ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट एक्सपिरियन्स. विचार करा, इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये असलेला एक्सपिरियन्स आणि ज्यावेळेस राहुल शंकर सरांची एंट्री झाली त्या दिवसापासूनचा मोदी केअरचा ग्रोथ बघितला तर अफलातून ग्रोथ आहे मित्र, अफलातून. हे महत्वाचं तुमच्याकडे बघणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो मोदी केअर ही क्यू मोदी केअर करणे का दोस्तों, ही कारण आहेत मित्र. त्याचबरोबर समीर मोदी सर, एक सच्चा विचार. सोच बदलो, खुद को बदलो, दुनिया बदलो. मोदी केयर मिशन पे काम करता है, ना कोई प्लान बेचता है मोदी केयर, ना कोई प्रोडक्ट बेचता है, मोदी केयर मिशन पे काम करता है. हर घर आजादी, हर घर आजादी ऐसा मिशन लेके आ गए समीर मोदी सर. मित्रो, ते मिशन वरती काम करायचं आहे. मित्रो, आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉईन करतो, तो एखादा व्यक्ती सांगतो की एक आपल्याला मित्रो हे पार्ट घ्यायचं आहे, 2च महिने कंपनी चालणार आहे, 2च महिन्यामध्ये पैसा कमवून घ्यायचा आहे, असं नाहीये मित्रो. तुमची सुरक्षितता आहे मित्रो. आज समीर मोदी सर एक मिशन वरती काम करतात, आझादी मिशन. हे मिडल आहे ना, मिडल, हे लावायला आझादी मिशन म्हटलं जातं. गर्व वाटतो मित्र, गर्व. हा तिरंगा आपल्याला लावण्यासाठी हा मोदी केअर मध्ये मिळतो. त्याचबरोबर आपण प्लॅन वरती येऊया मित्रो. इंडियामध्ये म्हणजे डायरेक्ट सेलिंग मध्ये हायेस्ट पेआउट प्लॅन बिझनेस व्हॉल्यूम वरती कुणाचा असेल तर फक्त मोदी केअरचा. जेवढ्या कंपन्या आहेत मित्रो, मी बाय सर्च सगळ्या गोष्टी सर्च केलेल्या आहेत. भारतामध्ये एकही अशी कंपनी नाही बिझनेस व्हॉल्यूम वरती, आणि आपल्यासारखा बिझनेस व्हॉल्यूम कुठल्याच एवढा प्रोडक्टचा जास्त नाहीये. एक तर प्रोडक्ट स्वस्त, इंटरनॅशनल क्वालिटीचे प्रोडक्ट इंडियन प्राइस मध्ये भेटतात मित्रो, इंडियन प्राइस मध्ये. इंटरनॅशनल क्वालिटी इंडियन प्राइस मध्ये प्रोडक्ट भेटतात. त्याचबरोबर बघायचं म्हटलं तर हायेस्ट पेआउट प्लॅन 62% चा पेआउट प्लॅन. ह्या पेआउट प्लॅन मध्ये अक्युमुलेटिव्ह प्लॅन आहे, कधीच तुमचं टायटल झिरो नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं आहे. साऊंड नो क्लिअर. आवाज येत नाही मॅम? नाही सर, आवाज क्लिअर आहे. सविता मॅडम, आवाज क्लिअर. अगदी परफेक्ट आहे आवाज. एकच मिनिट, ज्यांचा Okay, आवाज no येत problem. नाहीये ना त्यांनी जरासं लेफ्ट व्हा आणि परत इन व्हा. ज्यांचा आवाज येत Okay, नाही त्यांनी इन व्हा. ओके, नो प्रॉब्लेम. हा. तर 62% चा पेआउट मित्र ह्या प्लॅन मध्ये. दुसरा कार फंड, हाऊस फंड, जो काही इन्कम दिलाय तुम्ही, तुमच्या इन्कम एकाच बिझनेस वरती तो इन्कम दिला जातो. त्याचबरोबर मित्रो, आतापर्यंत ज्या काही कंपन्या आहेत म्हणजे आयडीएसए मध्ये काम करणाऱ्या किंवा इतर कंपन्यांमध्ये मित्रो, मोदी केअर कॉम्बिनेशन काय आहे आणि मोदी केअर का, याचं कारण आता जेवढ्या मार्केटमध्ये मित्रो कंपन्या आहेत, त्या जेवढ्या का मार्केटमध्ये कंपन्यांमध्ये जेवढे काही प्रोडक्ट आहेत तेवढे प्रोडक्ट मोदी केअर मध्ये मिळतात मित्र. तेवढे प्रोडक्ट मोदी केअर मध्ये मिळतात. म्हणून मोदी केअर करायचं. मोदी केअरच का, ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे तुमच्या समोर. ही जी कारण आहेत तुम्हाला सांगतो मोदी केअर करण्याची. राहिला विषय दुसरा, आज आपल्याकडे अर्बन कलर ब्रँड्स, कलर बार कॉस्मेटिक हा इंडिया, अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनीचा ब्रँड, टोटल ब्रँड आहे. त्याचबरोबर तोच ब्रँड इंडियामध्ये अर्बन कलर म्हणून दिला जातो. श्लोका ब्रँड, जापनीज ब्रँड, तो इंडियन लोकांसाठी बनवलेले प्रोडक्ट आहेत. अर्बन कलरचे प्रोडक्ट इंडियन लोकांसाठी बनवले आहेत. बेबी केअरचे प्रोडक्ट, ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट, फूड अँड ब्युरेज मधले प्रोडक्ट, 14 ते 15 कॅटेगरी मित्र मार्केटच्या एकाही कंपनीमध्ये नाहीये. म्हणून मोदी केअर करायचं. त्याचबरोबर मित्र,
एक डिसिजन आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्र, की मोदी केअर मी का डिसिजन घेतला, तर फक्त मोदी केअर इंडियन कंपनी. डिसिजन का घेतलं, तर फक्त इंडियन कंपनी आहे. कारण मित्र ज्यावेळेस मी निर्णय घेतला होता त्यावेळेस अशी गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये खूप लगेच लोक निगेटिव्ह होतात. महाराष्ट्रातली लोक लगेच निगेटिव्ह होतात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केला मोदी केअर त्यावेळेस नुकतंच चायनामध्ये सांगितलं गेलं होतं किंवा चायनाच्या प्रोडक्ट बद्दल असं चायनाच्या प्रोडक्ट बद्दल आपण इंडियातली लोक असे म्हणायचे, नो, चायनाचे प्रोडक्ट वापरायचे नाहीयेत. दिवाळीमध्ये चायनाचे प्रोडक्ट वापरायचे नाहीत का, तर चायनाला पैसा जाऊन द्यायचा नाही. मग मी विचार केला, मी जर कुठल्या फॉरेन कंट्रीतले जर कंपनी जॉईन करायचा विचार घेतला आणि ह्या लोकांनी जर ठरवलं की मी फॉरेन कंट्रीतले प्रोडक्ट वापरणार नाही, मग काय करावं लागेल? मग मला परत इंडियन कंपनी शोधावं लागेल. तर शोधायचीच ना, करायचीच ना, तर आत्ताच डिसिजन घे. आत्ताच डिसिजन घे. म्हणून मोदी केअर, जसं म्हटलं मी तुम्हाला, बाय चॉईस मोदी केअर गेलं. ह्या कारणामुळे केलं मित्र, की मोदी केअर ही कंपनी छातीवर हात ठेवून आपल्याला गर्व वाटतं की इंडियन कंपनी. आपण जो काही बिझनेस करणार याचा पैसा इंडियन गव्हर्नमेंटला भेटणार आहे. आपण जो काही पैसा करणार आहे तो पैसा इंडियामध्येच राहणार आहे. त्याचबरोबर मित्र, तुम्हाला मी सक्सेसचे काही टिप्स अजून तुम्हाला देतो मित्र. त्याच्यामध्ये टिप्स मध्ये तुमचं राईट व्हिजन. काय? तुमचं व्हिजन क्लिअर असलं पाहिजे मित्र. काय पाहिजे? तुमचं, तुम्ही जे गोष्टी घेतल्यात, तुम्हाला जे सक्सेस व्हायचंय, मी का करतोय मोदी केअर, हे तुमचं व्हिजन क्लिअर पाहिजे. माझा कोणताही डाऊट मी तुम्हाला आज सांगेल, मीटिंग संपल्यानंतर तुमच्या शंका सगळ्या लिहा आणि तुमचे स्वप्न एका कागदावर लिहा, एका कागदावरती शंका लिहा. जर नाहीच प्रश्न तुम्हाला आला तर डायरेक्ट मला कॉल करा, मी तुमच्या सगळे प्रश्नाचे उत्तर देईल. पण एक तुमचं व्हिजन क्लिअर पाहिजे. जसं समीर मोदी सरांचं व्हिजन क्लिअर आहे, घर घर आजादी, सोच सोच बदलो, खुद को बदलो, दुनिया बदलो. बरोबर आहे, एक मिशन आहे. तसं तुमचं व्हिजन पाहिजे. माझं व्हिजन क्लिअर आहे, मला करायचंय मोदी केअर, मी सक्सेस होऊन दाखवणार. मग त्याचबरोबर तुम्हाला महत्वाचं दुसरी गोष्ट पाहिजे, तुम्हाला राईट डायरेक्शन. तुमचं व्हिजन क्लिअर आहे, तर तुमचे डायरेक्शन सुद्धा क्लिअर पाहिजे, की मी ह्या दिवसामध्ये हे करणार, मला करायचंय. बरोबर आहे, व्हिजन क्लिअर पाहिजे, डायरेक्शन क्लिअर पाहिजे. आणि मित्रो, तिसरा पॉइंट येतो तो तुमचा राईट सिस्टमचा. तुमच्या हातामध्ये जो सिस्टम आहे तो खरंच विचार करा, किंवा तुम्ही, मी जिथं काम करतोय तो सिस्टम बरोबर आहे का, आणि मी कोणत्या सिस्टमनी काम करतोय. फक्त तुम्हाला एक सांगतो, तुम्ही सक्सेसफुल लोकांना फॉलो करा. मी माझ्या सक्सेसफुल लोकांना फॉलो केलं आणि आज इथपर्यंत आलो. तर तुम्ही जो सिस्टम पकडलाय, तर सिस्टम पकडलेला सिस्टम तुमचा सही आहे का बघा. त्याचबरोबर तुमचं राईट नॉलेज. तुम्हाला तुमच्या बिझनेस मधलं राईट नॉलेज आहे का, की आपण उगीच आपल्या फायद्यासाठी एखाद्या व्यक्तीला लॉस मध्ये करतोय. आपण आपल्या फायद्यासाठी एखाद्या गोष्टीला फसवतोय का, किंवा मला माझ्या प्रोडक्ट मधलं नॉलेज आहे का, मला माझ्या प्लॅन मधलं नॉलेज आहे का, मला काय केल्यानंतर मला किती पैसे मिळतील याचं मला नॉलेज आहे का, याच्यावरती स्टडी करा. त्याचबरोबर राईट स्किल. माझ्याकडे स्किल आहे का, मला काय काय गोष्टी वापरायच्यात, मला काय करायचंय, मला राईट स्किल आहे का, हे गोष्टी गरजेचं आहे मित्र. आणि मित्र, सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे राईट ऍटिट्यूड, बघण्याचा नजरिया. तुमचा तुमच्या अपलाईन कडे बघण्याचा नजरिया, तुमचा तुमच्या प्रोडक्ट कडे बघण्याचा नजरिया, तुमचा कंपनीकडे बघण्याचा नजरिया आणि तुमचा स्वतःकडे बघण्याचा नजरिया क्लिअर आहे का, म्हणजे तुमचा राईट ऍटिट्यूड असणं गरजेचं आहे मित्र. ऍटिट्यूड हे महत्वाचं मित्र. दुसरा एक पॉइंट तुम्हाला सांगतो, राईट हॅबिट्स. जे माझी सवय, हे माझ्या खरंच चांगल्या आहेत का, चांगल्या सवयी. मी माझ्या अपलाईनशी व्यवस्थित बोलतोय का, मी माझ्या डाऊनलाईनशी व्यवस्थित बोलतोय का, मी माझ्या माझ्या टीमशी व्यवस्थित बिहेव करतोय का, का माझ्या स्वार्थापायी मी काही खोटं बोलतोय का, माझे काही पैशाचे व्यवहार करतोय का. नो. तुमची हॅबिट्स तुम्हाला सक्सेस करून दाखवणार आहे. त्याचबरोबर तुमचं प्लॅनिंग. तुमचं राईट प्लॅनिंग असणं गरजेचं आहे मित्र. राईट प्लॅनिंग काय असणं गरजेचं आहे, तुम्ही तुमच्या टीमला तुमचं प्लॅनिंग देता आलं पाहिजे. तुम्हाला तुमचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे, की मला काय करायचंय, मला किती दिवसामध्ये अचिव्हमेंट करायचंय, मला काय करायचंय, माझा कार फंड किती दिवसामध्ये करायचा आहे, माझा हाऊस फंड किती दिवसामध्ये करायचा आहे, मी डायरेक्टर किती दिवसामध्ये होणार आहे आणि मी इन्कम किती दिवसामध्ये करणार आहे, हे तुमच्याकडे काय पाहिजे, राईट प्लॅनिंग पाहिजे. आणि तुमच्याकडे जर राईट प्लॅनिंग असेल तर तुमच्याकडे राईट ऍक्शन, सही टाइमला ऍक्शन घेण्याची तुमच्यात ताकद पाहिजे. राईट ऍक्शन बी झाली पाहिजे तुमची, ज्या त्या वेळेस तुमची ऍक्शन झाली पाहिजे. आणि दुसरा एकच गोष्ट आहे तुमची राईट ऍक्टिव्हिटी. तुम्ही प्लॅनिंग केलं, ऍक्शन केली, पण तुमची ऍक्टिव्हिटी राबवली पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या टीमसाठी करता, हे सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे.
काय करता आलं पाहिजे? कॉम्बिनेशन तुम्हाला सर्व गोष्टीचं करता आलं पाहिजे. ह्या सर्व जर तुम्ही गोष्टी जर केल्या, तर मित्र तुम्हाला सांगतो सक्सेस 100% भेटणार. सक्सेस तुम्हाला रोखू शकत नाही. कारण आम्ही तेच केलंय मित्र. आम्ही फक्त फॉलो केलं. आम्ही फॉलो केलं. प्रत्येक व्यक्तीला, सक्सेस व्यक्तीला फॉलो करा. मित्र स्वतःचं माइंड तुम्ही चालवू नका. मित्र स्वतः तुम्हाला मी सांगेल, तुम्ही काय करता, एखाद्या कंपनी केलेलं असते, ही कंपनी केली असते, ती कंपनी केली असते, कुठली तरी कंपनी केली असते, त्या कंपनीमध्ये सांगतात इकडं असं होतं, तिकडं असं होतं, तिकडला एक्सपिरियन्स इकडे लावायला चालू करता आणि इथं अनसक्सेसफुल होता. मित्र ह्या कंपनीमध्ये जो सक्सेस आहे ना, त्या व्यक्तीने कसं काम केलं याचा फॉलो करा आणि मला करायचंय. ह्या गोष्टीकडे करा. मी तर म्हणेल तुमचा जो काही पुराणा एक्सपिरियन्स असेल, तर सगळा एक्सपिरियन्स काढा. एका बॉक्समध्ये भरा आणि त्याला कुलूप लावा आणि फेकून द्या. जो सिस्टम सांगितलाय, सिस्टम कोणता सांगितलाय, बिझनेस वाढवण्याचे सिस्टम्स कोणते? बिझनेस वाढवण्याचे सिस्टम्स कोणते? त्यातला पहिला सिस्टम आहे तुमची ऑफर. चालू महिन्यामध्ये तुम्हाला ऑफर कोणत्या लागल्यात? आज मला सांगा 7 दिवस राहिलेत क्लोजिंगला. 7 दिवस राहिल्यात क्लोजिंगला. माझा बिझनेस वाढवायचा आहे. मला काय करावं लागेल? मला एकच गोष्ट करावं लागेल. माझ्या हातामधून काय गेलं? माझ्या हातामधून काय गेलं ह्याच्याकडे न बघता माझ्या आता हातामध्ये काय आहे? माझ्या हातामध्ये काय आहे? तर माझ्या हातामध्ये राहिले फक्त 2 दिवस लॉयल्टीचे. माझ्या हातामध्ये राहिले 2 दिवस लॉयल्टीचे. आता तुम्ही मीटिंग संपल्या प्रत्येकाला सांगा. प्रत्येकाने स्टोरी बघा स्वतःची, हिस्ट्री काढा. त्या हिस्ट्री काढल्यानंतर तुमचा बिझनेस समरी काढा, रिपोर्ट काढा. रिपोर्ट काढल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल, की माझ्या टीममध्ये किती लोकांनी लॉयल्टी केल्या. माझ्या टीममध्ये किती लोकांनी लॉयल्टी नाही केल्या. ज्या लोकांनी लॉयल्टी केल्या त्या लोकांना काँग्रॅच्युलेशन म्हणून फोन करा. ज्या लोकांच्या लॉयल्ट्या अर्धवट झाल्यात, आता मित्र चालू महिन्यामध्ये ₹1500 ला लॉयल्टी नाहीये. ₹1800 ला लॉयल्टी आहे. ज्या लोकांची 1500 झाली, 1600 झाली, त्या लोकांना कॉल करा, रिपोर्ट चेक करा. प्रत्येक व्यक्तीला कॉल करून सांगा, "सर तुमची ₹1600 ची लॉयल्टी झाली, ₹200 लॉयल्टी हुकते." याचा कॉल करा. ज्या लोकांची लॉयल्टी केली नाही त्या लोकांना सगळ्यांना कॉल करा. "सर तुमचा 3रा महिना झालाय, 4था महिना झालाय, 1 महिन्यासाठी तुमची लॉयल्टी हुकती. तुम्ही हुकू नका." ह्या 2 दिवसामधलं प्लॅनिंग. मित्र तुमच्या हातामधून काय संपलंय ह्याचा विचार कधीच करायचा नाही. फक्त हातामध्ये काय राहिलंय याचा विचार करायचा. राहिली तुमची 2 दिवसाची लॉयल्टी. लॉयल्टीचं क्लोजिंग झाल्यानंतर राहिला तुमच्याकडे एकच गोष्ट, तो म्हणजे एपीएसपी धमाका. काय? एपीएसपी धमाका. मित्रो जो व्यक्ती जॉइन होईल न्यू जॉइन झाल्यानंतर व्यक्तीनं 240 पीव्ही जर केले, तर त्या व्यक्तीला कंपनी ₹1200 चे प्रॉडक्ट फ्री देणार आहे. काय होणार आहे? ₹1200 प्रॉडक्ट फ्री देणार आहे आणि त्याच व्यक्तीने किंवा आपण स्वतः तुमच्या डाउनलाईनमध्ये मी तुम्हाला आज मीटिंगला जेवढे असतील मला बघत असतील, मी प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रत्येक व्यक्तीला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रत्येक व्यक्तीनं एक विचार करायचा, की मी एक तरी ह्या राहिलेल्या 6-7 दिवसामध्ये एक तरी एपीएसपी करणार. मी ते कोणत्याही रँकचा असो. मी प्रत्येक रँकच्या व्यक्तीला सांगतोय, की तुला एक एपीएसपी करायचा आहे. तुझा डायरेक्ट स्पॉन्सर म्हणून एक एपीएसपी करायचा आहे. विचार करा, तुमच्या टीममध्ये 100 लोक आहेत. 100 लोकांनी एपीएसपी केला किती बिझनेस होईल? तुमच्या टीममध्ये 500 लोक आहेत. तुमच्या 500 लोकांनी एपीएसपी केला किती बिझनेस होईल? तुमच्या टीममध्ये 1000 लोक आहेत. तुमच्या टीम 1000 लोकांनी एपीएसपी केला. तुमच्या टीममध्ये 1,00,000 लोक आहेत. 1,00,000 लोकांनी एपीएसपी केला. विचार करा किती बिझनेस होईल? म्हणून तर तुम्हाला सांगतो एपीएसपी वरती सगळ्यात महत्त्वाचं ध्यान द्या. त्याचबरोबर तुम्ही 2 एपीएसपी केल्या, तर तुम्हाला मित्र ₹1000 चे प्रॉडक्ट फ्री भेटणार आहेत. तुम्हाला नको? विचार करा जो तुमचा सीनियर डायरेक्टर असेल, काय सीनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असेल, प्लॅटिनम डायरेक्टर असेल, करायचं म्हणजे करायचंच. मला माहित नाही. मी एक एपीएसपी करणार आहे विचार करा. हेच जर तुम्ही टार्गेट घेतलं मित्र, तर तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत जेवढा बिझनेस व्हॅल्यू गेला नाही, आत्तापर्यंत जेवढा बिझनेस व्हॅल्यू गेला नाही, त्याच्या डबल बिझनेस व्हॅल्यू जाऊ शकतो. या राहिलेल्या 7 दिवसामध्ये. 7 दिवस आहेत तुमच्याकडे 7 दिवस. म्हणजे 7 रात्री. तुम्ही रात्रीचा दिवस केला तर तुमच्याकडे 14 दिवस आहेत मित्र. फक्त आपलं लक्ष नसतं मित्र. मग एक डोक्यात ठेवायचं, की मला माझ्या हातामध्ये काय राहिलेलं आहे? तर माझ्या हातामध्ये राहिल्या 2 गोष्टी किंवा 3 गोष्टी. एक म्हणजे कोणती गोष्ट आहे? न्यू जॉइनिंग ऑफर. नवीन व्यक्ती जॉइन झाला त्याला ऑफर आहे. लॉयल्टी आहे पूर्ण महिनाभर. नवीन नवीन लोकांसाठी, जुन्या लोकांसाठी 25 तारखेपर्यंत आहे आणि एपीएसपी धमाका. लावलंय ना कंपनीनं, मी अचिव्हमेंट करणारच. लावलंय ना कंपनीनं, मी अचिव्हमेंट करणार. ही ॲटिट्यूड हा तुमचा बघण्याचा नजरिया पाहिजे. मला करायचंच आहे आणि मी करणारच आहे, मी करणारच आहे आणि मी करणारच आहे आणि मी करून दाखवणारच आहे. मी सक्सेसफुल होणारच आहे. मैं जीतूंगा, मैं जीतूंगा, मैं जीतूंगा. हे तुमच्या माइंडला सारखं करायचं. तुमचा माइंड ह्या आणि मित्र जाता-जाता एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये.
मित्र तुमचा निगेटिव्ह पार्ट्स तुम्ही लगेच निगेटिव्ह गोष्ट बोल. मित्र निगेटिव्ह गोष्ट कधीच बोलायची नाही, कारण मी सुरुवातीला काही गोष्टी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस मी ही निगेटिव्ह गोष्टी बोलत होतो. बरोबर आहे, मी ही निगेटिव्ह गोष्टी बोलत होतो. पण ज्या वेळेस मला गोष्टी कळल्या की आपल्याला कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही, ज्यावेळेस मला समजलं का निगेटिव्ह इम्पॅक्ट खूप होतो, काय होतो, निगेटिव्ह गोष्टीचा खूप इम्पॅक्ट होतो, तीच निगेटिव्ह बोलायचं नाही. कुठलाच आपल्या अपलाईन असो, डाऊनलाईन असो, प्रोडक्ट असो, कंपनी असो, कंपनी मॅनेजमेंट असो, कोणतेही असो, कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही. तुमचा निगेटिव्ह व्हायब्रेशन ते तुम्हाला जगू देत नाही मित्र. त्यामुळे कधीच निगेटिव्ह कोणतीही गोष्ट असो नो म्हणायचंच नाही. नो हा तुमच्या डिक्शनरीतनं काढूनच टाका. बस मला करायचंय आणि मी करणार आहे, मी जिंकून दाखवणार आहे. मैं जीतेगा हे जर शब्द तुम्ही ठेवला मित्र, निगेटिव्ह अजिबात कोणी व्हायचं नाही कुठल्या गोष्टीमध्ये. कारण का येताना तुम्ही काय घेऊन आला होता, तुम्ही येताना काय घेऊन आला होता आणि जाताना तुम्ही काय घेऊन आला, हे जर तुमच्या मनाला प्रश्न विचारला मित्र, तुम्ही हेच जर तुम्ही तुमच्या मनाला विचारलं तर का मोटिवेट व्हायचं, का निगेटिव्ह व्हायचं. बरोबर आहे, कारण आज तुम्हाला मी सांगतो ज्या गोष्टी तुम्हाला कमवण्यासाठी संधी आहे, मोदी केअर ही अशी एक गोष्ट आहे मित्र. मोदी केअर अशी एक गोष्ट आहे मित्र, मोदी केअर मध्ये अथांग सागर आहे, अथांग करिअर आहे, लाईफ टाइम साथ देणारी मोदी केअर कंपनी मित्र. तर असो बऱ्याच गोष्टी तुम्ही शेअर केल्या, ऐकल्या, तुमचा सिस्टम ऐकला, कंपनीचा प्लॅन एक नंबर आहे मित्र. आणि मला आजच्या ह्या प्लॅटफॉर्म वरती बोलण्याची संधी मॅमनी उपलब्ध करून दिली आणि तुम्ही सर्वजण माझे जे काही शेअरिंग होतं ते तुम्ही ऐकला, तर मी सर्वांचं थँक्यू करतो. आणि खूप वेळ न घेता मी माईक मॅडमकडे हँडओव्हर करतोय. थँक्यू मॅम, थँक्यू. येस सर. थँक्यू सो मच सर. खरं म्हणतात ना की तुम्ही जे सांगितलं की आपण जेव्हा बिझनेस करत असताना तुम्ही जे दिलं की राईट विजन, राईट डिरेक्शन, राईट सिस्टम, नॉलेज, स्किल, ऍटिट्यूड, हॅबिट, प्लॅनिंग, ऍक्शन, ऍक्टिव्हिटी. आणि तुम्हाला माहितीये सर बरेच लोक ह्यामध्येच मागं पडतात. हे जसं आम्ही बिझनेस करत आलो तुम्हाला पण माहितच आहे. आणि इथं आम्ही लक्षात येते की बऱ्याच लोकांचा इथंच प्रॉब्लेम होतो, त्यांचा ऍटिट्यूडच ते राईट ठेवत नाहीत आणि सांगतात इथं बिझनेस होत नाही. आणि आजचं जे तुमचं इतकं बहुमूल्य आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं, एवढं नक्की सांगेन की जे खरंच मोदी केअर म्हणजे काय आहे आणि मोदी केअर किती मोठा अथांग समुद्र आहे. आणि जर प्रत्येकाने ठरवलं की आपण कशाने घ्यायचंय पाणी, ग्लासनी घ्यायचंय, बार्डीनं घ्यायचंय का जेट पंप लावायचा, इथं जर सर्वांनी ठरवलं तर इथं सगळी जण सक्सेसफुल होणार आहेत. सर थँक्यू सो मच सर. तुम्ही म्हणजे मी तुम्हाला एक शब्द टाकला सर या माझ्या टीमसाठी आणि तुम्ही आलात आणि मी खरंच म्हणजे खूप लकी आहे की मी आज आहे प्लॅटिनम डायरेक्टर लेवलला. पण मी एक बोलवल्यावर म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणतात ना की अरे मॅडमनी बोलवलं तरी कुठल्याही प्रकारचा अभिमान न बाळगता तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन इथं आलात, माझ्या टीमला ट्रेनिंग दिलात सोबत. थँक्यू सो मच सर. आणि आता सविता मॅडम तुमच्याबद्दल, कारण त्यांच्या बऱ्याच लोकांनी तुम्हाला तिथं भेट दिलेली आहे, तर ते सुद्धा तुमचं मनपूर्वक अभिवादन करणार आहेत. तर मी सविता मॅडमना हँडओव्हर करते. सविता मॅडम. थँक्यू व्हेरी मच सुकन्या मॅम. सर खरंच तुमच्या समोर बसून मी तुमच्याशी बोलते ह्याच्यावरच मला विश्वास नाहीये, कारण तुमच्याबद्दल इतकं ऐकलं होतं. आणि मी जसं म्हणाले सविता जाधव, म्हणजे जाधव आहे, महाराष्ट्रातली आहे आणि या मराठी मातीत किती करावं लागतं, लोकांशी किती बोलावं लागतं, खूप बोलावं लागतं ना डायरेक्ट मार्केट सेलिंग बद्दल. आणि हे सगळं करत असताना तुम्ही इतक्या साध्या भाषेमध्ये आज इथल्या सगळ्या लोकांना समजून सांगितलं. जेव्हा मी एंट्री केली तेव्हा प्रत्येकाचं म्हणणं असं होतं इथं हिंदीमध्ये बोललं जातं, इंग्लिशमध्ये बोललं जातं, आपला माणूस कुठे आहे. त्या आज सगळ्यांनी आपल्या माणसाला या मीटिंग मध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळे मोटिवेट होणार आहेत. आणि सगळ्यात छान वाटतंय की जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणत बारामतीमध्ये कुणीही नसताना तुम्ही सुरुवात केली. म्हणजे जी लोक आम्हाला विचारतात अरे अजून आमच्या गावात सुरुवात नाही, त्यांना हेही कळतंय की कुणीही नाहीये म्हणजे मग आता तुम्ही सुरुवात करू शकता, तुम्ही बाजी मारू शकता. हे तुम्ही सर खूप छान सांगितलं. आणि सर सगळ्यात तुमचं एक वाक्य आवडलंय की जिथं हरवलंय
तिथं शोधायचंय. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्येच आपलं उत्तर आहे. हे वाक्य एक तुमचं खूप आवडलं. आणि सर तुम्ही जी तुमची जर्नी सांगितली पहिल्या दिवसापासून जे काही तुम्ही सहन केलंय ते खरोखरच अफाट होतं. तितकं कोणीच सहन केलं नसेल. आणि मला एक तुमचं खूप छान वाटतंय डाउन टू अर्थ. तुम्ही कुठेही तुम्ही किती इन्कम घेताय, किती वर्ष झाली जॉईन झाले काहीच सांगितलं नाही. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की सरांनी ते पण सांगावं. तर ते जरा तुम्ही बोलला असतात ना तर लोकांना कळलं असतं की इतक्या कमी कालावधीमध्ये तुम्ही किती छान पद्धतीनं सर डेव्हलप केले. खूप जण ते पण ऐकायला आज आले सर. ओके ओके ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सर थँक्यू. मी जॉईन होऊन 3 वर्ष कंप्लीट झाले. मी आज 4 लाख प्लस इन्कम घेतोय. माझ्या टीम बद्दल मलाही सांगायचं होतं, काही गोष्टी होत्या पण मी ठीक आहे माझ्या राहूनच गेल्या त्या. माझ्या टीम साईज जर बघायची म्हटलं तर मी माझ्याकडं होंडाची न्यू कार आहे. 12 लाखाची मी मोदी केअर मधून घेतलेली आहे. आता मी घर घेतोय म्हणजे 50 लाखाचं प्लॅनिंग केलंय मी घराचं. आणि फ्रेंड्स मी आत्ताच अनाउन्स करतो की मी नेक्स्ट इयरला 50 लाखाची फोर व्हीलर कार घेतोय. मोदी केअरच्या माध्यमातून. मोदी केअर मध्ये आलो त्यावेळेस माझ्याकडे ₹400 नव्हते. मोदी केअर मध्ये आलो त्यावेळेस माझ्याकडे ₹400 नव्हते. विचार करा, जो व्यक्तीकडे ₹400 नव्हते त्या व्यक्तीने काय केलं असेल आणि कशा पद्धतीने मार्केटिंग केलं असेल. माझी टीम साईज बघितली तर आज माझी 6 राज्यामध्ये टीम आहे. 260 प्लस डीपी आहे. खूप मोठी टीम आहे. माझा आज एक रेकॉर्ड केलंय मी रेकॉर्ड. आणि मी म्हणजे माझ्या टीम मध्ये एक खूप असे अचिव्हर लोक आहेत. खूप ग्रेट. आता मी जरी मला 3 वर्ष गेले माझ्या जीपीडी होण्यासाठी, तर मी ह्या टीम म्हणजे आजच अनाउन्समेंट करतो. माझ्या टीम मध्ये असे शेअर आहेत. गार्डी सर, यादव सर, गणेश इंगळे सर, देविदास काळे सर, बबन इंदे सर, कुलकर्णी सर, टेकाळे सर, सोनल मॅम, सुचिता मॅम, काकडे सर आहेत, इकडं बेळगावचे मारुती सर आहेत, खार सर आहेत. रिसेंटली मॅम जास्त नाहीये पण 1.5 वर्षामध्ये तरी जीबीडी कंप्लीट करणार आहेत. काही लोक 8 ते 9 महिन्यामध्ये जीबीडी कंप्लीट करणार आहेत आणि हे रेकॉर्ड आम्ही करून दाखवणार. ग्रेट रेकॉर्ड करून दाखवणार आहे. Great. एक history create दाखवणार आहे महाराष्ट्राला. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये मोदी केअर काहीच नव्हतं हे आपण करून दाखवणार. ग्रेट सर ह्या थँक्यू गोष्टी आणि थँक्यू सर थँक्स म्हणतो आज म्हणजे गणेश इंगळे सर, देविदास काळे सर, गार्डी सर अतिशय पॅशनेटली बिझनेस करतात माझ्या टीम मध्ये. खूप कधी कधी निगेटिव्ह हा डोक्यातनं विषयच काढून ठेवा. नो निगेटिव्ह वर्ड्स नाही करायचं. मला पटलंय. आणि मॅम सांगायचं म्हणजे आम्हाला रात्र असं कधी कधी वाटतं की रात्र का आडवी येते आमच्या कामाला. आम्हाला रात्रच नकोय. माझ्या टीम रात्रच नकोय. माझ्या टीम अशी म्हणते की रात्र का आडवी आली. नकोय आम्हाला रात्र. आम्हाला दिवस रात्र कष्ट करायचंय. आम्हाला खूप मोठा पैसा कमवायचा अशी माझी टीम आहे. तर मी थँक्यू करतो टीमचं. ह्या टीम मुळे मी आज इथं आहे. ग्रेट ग्रेट सर. लहान लहान दोन्ही मोठ्या गास कारण खूप जणांची चर्चा झाली होती की आम्हाला सरांचं हे पण ऐकायचं आहे. कारण महाराष्ट्रात ना ऍक्च्युली हेच खूप ऐकायचं असतं आणि त्या लोकांना असं म्हणायचं असतं आधी तुम्ही करून दाखवा, तुमचं बघून यश आम्ही तुमच्या मागून येतो. सो मला सांगायचंय सगळ्यांना की बघा हे असं होऊ शकतं आणि खूप मोठं सर काम तुमच्यामुळं आमच्या टीम मध्ये उभं राहणार आहे. आणि तुम्ही आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन करून एक सेल्फ मोटिवेटेड स्वतः तुम्ही एक मशाल आहात. आमच्यामध्ये अशा कित्येक मशाली तयार होतील. आणि सुकन्या मॅम खूप छान आम्हाला गाईडलाईन देतात. ग्रेट अपलाईन प्रमोद आचार्य पण गाईडलाईन देतात. आणि आज त्या शृंखलेमध्ये सर तुमची पण भर पडली. थँक्यू व्हेरी मच सर. एक गोष्ट बोलू इच्छितो मॅम. एक गोष्ट माझी राहून गेली. येस सर. प्रमोद आचार्य सर तुमचे ग्रेट अपलाईन आहेत. येस पण माझे मेंटर गुरु आहेत. Yes. आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आम्ही प्रमोद आचार्य सर, जिशात सर, सुरेखा भार्गव मॅम खूप म्हणजे आम्ही अजून प्रमोद आचार्य सरांना समोरून पाहिलेलं नाहीये. ग्रेट. समीर मोदी सरांना समोरून अजून डोळ्यांनी बघितलेलं नाहीये. बर. So आम्ही पॅशनेटली आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक व्हिडिओ आम्ही त्यांचे बघू. व्हिडिओ बघून त्या व्यक्तीमुळं आम्ही मोटिवेट होतो. खरंच आणि एक जीवनामधला लकी दिवस कोणता असेल तुम्हाला माहिती आहे? जीवनामधला एक लकी दिवस मी तुम्हाला सांगतो. जो डिसिजन ज्या दिवसाचा मी मोदी केअरचा घेतलेला डिसिजन पाहिला, येस तो एक माझ्या लाईफ मधला टर्निंग पॉइंटचा पहिला दिवस होता. येस सर. दुसरा दिवस होता मी समीर मोदी सरांना कॉल केला होता. तो एक माझ्या लाईफचा खूप मोठा टर्निंग पॉइंट होता.
ग्रेट. तिसरा दिवस एक गोष्ट होती, की मी आणि माझ्या मिसेसने ठरवलं होतं, की नाही आपल्याला चालू महिन्यामध्ये जीबीडी व्हायचंय. बर. त्यावेळेस तो डिसिजन आमच्या दोघांचा झाला, की नाही आपल्याला ह्याच महिन्यामध्ये जीबीडी व्हायचंय. तो एक आमच्या लाईफ मधला टर्निंग पॉइंट होता. कारण मी जे जीबीडी होण्याचं 50% कारण ती आहे. तिची इच्छा होती, की नाही सर तुम्ही काही करा, पण ह्याच महिन्यामध्ये तुमचं जीबीडी झालं पाहिजे. बर. हा एक माझ्या लाईफ मधला टर्निंग पॉइंट होता. आणि माझ्या लाईफ मधला सक्सेसचा पॉइंट कोणता होता, की मी ज्यावेळेस जीबीडी झालो, त्यावेळेस मला स्वतः समीर मोदी सरांनी कॉल करून माझं कॉंग्रॅच्युलेशन केलं होतं. हा माझा Great. सक्सेसचा पहिला दिवस होता. Great, sir, great. आणि अजून एक कालचा दिवस माझ्या सक्सेसचा होता, की जे प्रमोद आचार्य सर एवढा मोठा बलाढ्य त्यांचं नेटवर्क आहे, त्या व्यक्तीने मला पर्सनली कॉल केला होता. हा माझ्या लाईफ मधला सगळ्यात सक्सेस पॉइंट होता. Yes, मी sir, yes, thanks करतो great. सर्वांना, की Great. त्यांनी मला म्हणजे मी त्यांना कॉल करण्या इतपत त्या म्हणतो आपण मराठीत लायकीचं झालो. थँक यू, नाही, नक्की नक्की सर, नक्की. खरंच इथं अगदी छोट्या छोट्या कामाचा इतका मान सन्मान मिळतो, स्वतःचं अस्तित्व क्रिएट होतं. आणि सर, मुळात माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये शेतकरी बरेच लोक आहेत जे तुम्हाला पर्सनली भेटलेत पण. आणि त्यातल्याच आता आमच्या एक मॅडम आहेत, सिनियर डायरेक्टर म्हणून आहेत, राधिका मानसरे मॅम. अगदी सिंपल हाऊसवाईफ, घरीच होत्या, पण त्यांनी काम चालू केलं आणि खूप कमी कालावधीमध्ये यश गाठले. त्यांना पण तुमच्याबद्दल बोलायचंय सर. स्क्रीन इज ओव्हर टू यू, राधिका. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आणि सर तुम्ही आलात, तुमचं खूप खूप स्वागत. आणि तुमचं बोलणं ऐकूनच आम्ही इतकं इन्स्पायर झालोय. तुम्ही एवढा संघर्ष केला, इतक्या प्रसंगांना सामोरे जाऊन एकनिष्ठ राहिलात कंपनीशी. किती जण आम्हालाही खूपदा अनुभव तो येतोय, पण तरी पण आम्ही पण तेच ठरवलंय, करोगे तो सिर्फ मोदी केअर करोगे असंच Okay. ठरवलेलं आहे. त्यामुळे तुमच्यासारखंच आम्ही लवकरात लवकर जीपीडी होऊ. माझं नाव राधिका पानसरे. मी माझ्या अपलाईन सविता जाधव मॅडम आणि सुकन्या मॅडम आहेत. सविता जाधव मॅडम मुळे मी मोदी केअर मध्ये आली आहे. बाय चान्स आली आहे, पण बिझनेस म्हणून आज मी बाय चॉईस करतेय, कारण मला खूप आवडतंय. प्रोडक्ट आपले खूप छान आहेत, बिझनेस प्लॅन खूप छान आहे, प्रोडक्टचे रिव्ह्यूज खूप छान येत आहेत. त्यामुळे करायला खूप छान वाटतंय. लोकांना आपण काहीतरी देतोय, चांगलं देतोय, ह्या गोष्टीचं खूप समाधान आहे. इंडियन कंपनी आहे. टार्गेट मी आयुष्यात एक ठेवलंय, की आउट ऑफ इंडियात म्हणजे बाहेरचे फॉरेन कंट्रीजच्या ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या इथे येऊन बिझनेस करतायत, पैसे कमवतायत. मी एवढं टार्गेट ठेवलंय, की आपण बाहेर जाऊन, आउट ऑफ इंडिया जाऊन आपला देशाचं नाव करायचंय. एवढं मी टार्गेट ठेवलंय सर. आणि आज तुमचं सेशन इतकं छान झालंय. परत एकदा मी तुम्हाला आता सांगते, कारण आमच्या इकडे खूप जण शेतकरी आहेत, त्यांना थोडंसं ऍग्रीचं पण ट्रेनिंग हवंय. मग परत आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू, तेव्हा नक्की या सर. थँक्यू सर. ओके. थँक्यू राधिका मॅम. आणि आता तुम्हाला तुमच्या गावात येऊन भेटून खूप छान पद्धतीनं स्वतःची ऑर्गनायझेशन बिल्ड करणाऱ्या आमच्या अगदी साध्या हाऊसवाईफ सविता कोकाटे मॅडम, तुमच्या बारामतीच्याच आहेत. त्यांना तुमच्याबद्दल स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे. डायरेक्टर आहेत. स्क्रीन इज ओव्हर टू यू, राधिका. सविता मॅम. सविता. हा, येस. वेलकम सर. तुम्ही आजच्या मीटिंगला आल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि वेलकम करते. तर मी साताऱ्याहून बोलते, सविता कोकाटे. आपण भेटलोय सर पर्सनली, आणि स्टोरी मला आहे. तर आजची जी स्टोरी तुम्ही शेअर केली ते सगळ्यांनाही समजली. आणि मला किती खडतर प्रवास करून ह्याच्या सक्सेस मध्ये पोहोचला, जीबीडी झाला, त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मी आता डायरेक्टर आहे, आणि मी माझ्या ग्रेट अपलाईन सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सविता मॅम यांच्यामुळे मी आज डायरेक्टर या लेवलला काम करत आहे. आणि हे जे मला रस्ता दाखवलाय, म्हणजे उंच जो यशस्वी शिखर गाठण्यासाठी जो रस्ता मला दाखवलाय, तुमच्या सविता मॅम यांनी दाखवलाय. आणि सुकन्या मॅम आणि पर्सनली सर, हे आमचे ग्रेट अपलाईन आहेत. यांनी मार्ग दाखवलेला आहे. तर सर, तुम्ही आल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि तुम्ही एक जीबीडी झाला खडतर प्रवास करून, आणि 3 वर्षातच तुम्ही एक महाराष्ट्राचं रोशन केलेलं आहे. आणि वेळोवेळी शेतकऱ्यांना तुम्ही असंच मदत करत जा. आणि
असंच मदत करत जा. असे सहकार्य लाभो हीच तुमच्याकडून अपेक्षा. ओके, सविता Thank you. मॅम, स्क्रीन ओव्हर टू. थँक्यू. सर अशी आमच्या ग्रुपमध्ये साधी माणसं पण खूप पॅशनेटली काम करतायत आणि सर सेल्फ मोटिवेटेड आहेत. रोज उठून त्यांना मोटिवेट करावं लागत नाही, तर खूप छान वाटतंय. सर थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आलात Thank आणि you. मार्गदर्शन केलं. सुकन्या मॅम, स्क्रीन इज ओव्हर टू यू. येस. बापू सर, आता तुम्हाला मी माझ्या टीमच्या एका सक्सेससाठी बोलवले. मध्येही आपलं बोलणं झालं होतं. एखादी तुमची जेव्हा ऍग्रीची तुमची मीटिंग वरचेवर असती तर त्याची मला लिंक मिळाली ना, तर माझ्या टीम मध्ये शेअर करीन आणि त्या लिंकला, त्या मीटिंगला ती लोक येऊ शकतील. काही प्रॉब्लेम ओके ओके ओके. थँक्यू सो मच इथपर्यंत Thank you. आल्याबद्दल सर. आणि परत भेटू आपण. आणि लवकरच तुम्ही मला प्रॉमिस केले की कोल्हापुरात येणार आहे, तर आपण भेटू सर लवकर. ओके ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके. थँक्यू Okay. सर आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सर.